नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यार्थ्यांना तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? क्रिया। काय आहे? क्रिया। आणि हा क्रियाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे आणि काय करणार आहे। चला बघूया। बघा, पहिला तुमच्या समोर जे आहे क्रिया, यांची परिभाषा किंवा यांचे काही उदाहरण मी दिलेले आहे। तो चला बघूया। क्रिया, क्रिया की परिभाषा, जिस शब्द से किसी कार्य करने या होने का बोध होता है उसे क्रिया कहते हैं। ज्या शब्दाचं असं आपल्याला वाटत आहे की काही कार्य केलेले आहे किंवा होत आहे यांचा जे बोध होते त्यांना आपण क्रिया असे म्हणतात। क्रिया म्हणजे काय? कोणतंही कार्य करणार आहे। जसं तुम्ही अभ्यास करत आहे ते कार्य करत आहे, कारण की तुम्ही क्रिया करत आहे। तुम्ही चालत आहे ते एक क्रिया करत आहे तुम्ही का कोणता क्रिया आहे की तुम्ही चालत आहे। तर अशा प्रमाणे कोणताही तुम्ही जे कार्य करतात त्याला त्यांचा आपल्याला बोध करायचा आहे किंवा बोध करतात त्यांना आपण क्रिया असं म्हणतात। कळलं तुम्हाला? हो, तर इथे काही उदाहरण दिलेले आहे ते बघूया आपण। बघा, गीता पत्र पढ़ती है। तर गीता जे आहे, गीता नावाची जी मुलगी आहे ते काय करत आहे? पत्र वाचत आहे। तर याच पढ़त आहे तर काय करत आहे? एक क्रिया करत आहे। तर यांना काय म्हणतात आपण? क्रिया। दुसरा, राखी गाती है। तो गाना भी एक काय आहे? क्रिया। जे गाणी गात आहे ते गाणी गात असणार, ते पण एक कार्य आहे ना, ते पण एक क्रिया ही आहे। त्यांना आपण काय म्हणतात? क्रिया। बच्चा खेळ रहा, तर खेळत आहे, तर खेळणार हा पण एक क्रिया ही आहे। तर याप्रमाणे जे कोणताही कार्य करण्यात आलेले आहे किंवा कोणतेही कार्य करतात त्यांना आपला क्रिया असंही म्हणतात। कळलं तुम्हाला? हो, समजलं का? हो, तर अजून काय आहे बघूया। उपयुक्त वाक्यों में पढ़ती है, गाती है, खेल रहा है आदि क्रिया है। तर तुम्हाला असं वाटणार किंवा असं झालेलं आहे की जेव्हा उपयुक्त जे वाक्य दिलेले आहेत त्यातून जे पढ़त आहे किंवा जे गाणं गात आहे आणि जे खेळत आहे, तर याप्रमाणे हा कोणता क्रिया आहे? हे क्रिया केलेले आहे। कोणकोणती क्रिया केलेली आहे? कोणकोणती आहे? अभ्यास करायची क्रिया, गाणं गायची क्रिया आणि खेळाचं पण क्रिया। तर अशा प्रमाणे हा 3 क्रिया केलेली आहे। कळलं? हो, तर अजून काय आहे बघूया। आता बघा, नीचे दिए गए वाक्य को पढ़ो। खालती काही वाक्य दिलेले आहे त्याला आपल्याला वाचायचं आहे। पहिला, हम सबने गुरुदेव को धन्यवाद दिया। आम्ही सगळं काय केले? गुरुदेवाला धन्यवाद केले। दूसरा, ऋत्विक एक गांव में रहता था। तर तिसरा, हम कल शिरडी जाएंगे। कुठे जाणार? शिर्डीला जाणार आहे। चौथा, बबलू को बहुत प्यास लग रही थी। बबलूला काय वाटले? काय करत होते बबलू? त्यांना खूपच तहान लागलेली होती। पाचवा, बच्चों बाहर जाकर खेलो। आणि बच्चे बाहेर जाऊन तुम्ही खेळूया। अशा प्रमाणे हा प्राची प्रश्न तुम्हाला दिलेले आहे। तर यांचा काय उपयोग आहे किंवा याच्यात कोणती क्रिया आहे ते आपल्याला बघायचं आहे। तर बघा, इन वाक्यों में देना, बघा नीट प्रमाणे बघा, इन वाक्यों में देना, रहना, जाना, लगना और खेलना किसी क्रिया का ज्ञान कराते हैं। ये सभी शब्द क्रियाएं के क्रिया के मूल रूप को धातु कहते हैं। ये रूप काल, लिंग और वचन के अनुसार बदल जाता है। तर इथे काही वाक्य असं दिलेले आहे, जसं बघा, देणा, रहणा, जाणा, लग्ना और खेळणा। तर हा जे 5 क्रिया आहे, तर या क्रियांचं आपल्याला ज्ञान करत आहे की हे सगळे जे शब्द आहेत ते क्रियात रूपांतरण केलेले आहे आणि क्रियाचा हा मूळ रूप धातू बोलत आहे। क्रियाचा मूळ रूप काय आहे? धातू आहे। आणि हा जे धातू आहे इथे इथे काही रूप दिलेले आहे, जसं काल, रिंग आणि वचन। आणि याप्रमाणे हा पुनः परिवर्तन होऊन जातात। कालप्रमाणे पण, लिंग प्रमाणे पण आणि वचनाप्रमाणे पण हा परिवर्तन होऊन जातात। कारण की या क्रियात कोणत्या कालवर होतात किंवा कोण करत आहे आणि कुठे होत आहे, तर हा सगळं जे आहे महत्त्वाचे आहे आणि याप्रमाणे इथे हा दिलेले आहे। इतकंपर्यंत कळलं ना तुम्हाला? हो, तर अजून काय आहे बघूया। आता इथे बघा, मूल क्रिया, बदला हुआ रूप, देना।
तर मूल क्रिया हे आहे आणि त्यांचं परिवर्तन कसं दिलेलं आहे ते आपण बघणार आहे. बघा पहिले, देना, माँ खाना देती है, भाई खिलौना देता है, पिताजी ने पेन दिया, दीदी किताब देगी. तर हा रूपांतरण केलेले आहे. तर यांचं परिवर्तन असं बद्दल पण होतात. देना म्हणजे देण्याचं रूपांतरण काय होणार? देता. तर हा दिलेले आहे. कळलं तुम्हाला? हो. अजून काय बघा, जाना, लड़का स्कूल जाता है, लड़की मंदिर जाती है, हम कोलकाता गए, गांधी जी पुणे जाएंगे. तर जाण्याचा मतलब क्या होता है? जाना, जाता. तर इथे याप्रमाणे यांचं रूपांतरण असा रूप होतात किंवा बदलून घेतात आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघूया. बघा, इथे जो तिसरा आहे त्याला काय म्हणतात? खेलना. बच्चे खेलते हैं, पूजा खेलती है, हम सब खेलेंगे. तर इथे याप्रमाणे दिलेले आहे. बच्चे खेळत आहे, पूजा खेळत आहे, हम सब खेलेंगे. तर याप्रमाणे यांचं परिवर्तन असं प्रमाणे होते. कळलं तुम्हाला? हो. तर अजून काय आहे बघूया. बघा, आता काय आहे? क्रिया के भेद. काय आहे? क्रियाचा भेद. तर कर्म के आधार पर क्रिया के दो भेद है. क्रमांकानुसार क्रियाचा किती भेद आहे? दोन भेद आहे. पहिला आहे अकर्मक क्रिया आणि दुसरा आहे समकर्म क्रिया. बघा, तुमच्या समोर क्रियाचा किती भेद आहे? दोन भेद आहे. पहिला अकर्मक क्रिया आणि दुसरा जे आहे सकर्मक क्रिया. कोणत्या क्रिया? पहिला अकर्मक क्रिया आणि दुसरा सकर्मक क्रिया. तर हा दोन क्रियाचा आपल्याला वाचन करायचं आहे. परंतु इथे काय दिलेलं आहे तुम्ही हे बघून घ्या पहिला, की कर्मानुसार म्हणजे कर्म के आधार पर कर्माच्या आधारावर क्रियांचा किती भेद आहे? दोन भेद आहे. तर कोणकोणता आहे? अकर्मक आणि सकर्मक. तर याबद्दल अजूनही भेद आहे, हे पण आपल्याला कळून जाणार आहे. तर पहिला आपण हे बघणार आहे. चला बघूया. पहिला आहे आपल्या समोर अकर्मक क्रिया. अकर्मक क्रिया काय होत्या ते बघून घ्या. जिन क्रियाओं के साथ कर्म नहीं होता उन्हें अकर्मक क्रिया कहते हैं. ज्या क्रिया समोर किंवा ज्या क्रिया जवळ कर्म नाही असतात त्यांना अकर्मक क्रिया असेही म्हणतात आहे. तर इथे काही वाक्य दिले आहेत ते आपण पहिला पढ़ूया. नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. नलीन अब मयंक खेलेगा. तर इथे काही दिलेलं आहे? नलीन अब मयंक खेलेगा. तर इथे काही कर्म दिलं आहे का? नाही. तर याला आपण कर्मक्रिया असंही म्हणतात. बघा दुसरा, रुपल हस रही है. रुपल काय करत आहे? हसत आहे. तर का हसत आहे यांचा काहीही अर्थ नाही. तर यांचा कर्म नाही आहे, कोणताही कर्म नाही दिलेले आहे. तर यांना म्हणतात अकर्मक क्रिया. बघा, इथे काही दिलेलं आहे. कुछ क्रियाएं जो सदैव अकर्मक रहती है. कोणी अशी ही क्रिया आहे जे सदैव काय होते? अकर्मक. जसं उठना, बैठना, सोना, रोना, हंसना, जीना, मरना, कूदना, चढ़ना, डरना, जागना, सोना. तर हे जे क्रिया आहे ना ते सदैव म्हणजे हमेशा ते अकर्मक ही असतात, कारण की त्यांचा काहीही अर्थ नाही आहे म्हणून. बघा, अकर्मक क्रिया की पहचान कैसे करें. तर गुरुदेव उठे और चल पड़े. तर उठे, तर हा जे आहे अकर्मक क्रियाची पहचान आहे. बघा, इस वाक्य में उठे क्रिया है. काय आहे? उठे काय आहे? क्रिया आहे. अब प्रश्न करो क्या उठे. जेव्हा आपण म्हणतात ना की क्या उठे, गुरुदेव उठे, तो क्या उठे, कोण उठे? गुरुदेव. तर याप्रमाणे यांचा क्रियाचा पहचान करायचा आहे. उत्तर नहीं है, इसलिए यहाँ उठे क्रिया का कोई कर्म नहीं है. जेव्हा ही उठली म्हणजे जेव्हा ती उठले तर यांचं उत्तर आहे का? नाही. म्हणून यांना कर्मक्रिया असंही म्हणत आहे. म्हणजे इथे कोणताही कर्म नाही दिलेले आहे म्हणून हा अकर्मक क्रिया आहे. आता बघा, अकर्मक क्रिया के कुछ अन्य उदाहरण. पहिला, सामने परी खड़ी थी. काय आहे? सामने परी उभी होती. दुसरा, बच्चे हंस रहे हैं. दुसरा काय आहे? बच्चे हसत आहे. तिसरा, सोमू के कमरे में खिलौने सजे हैं. सोमू यांचं कमरत म्हणजे खोडीतून खिलौने सजलेले आहे. तर यांचा काही उदाहरणांचा अर्थ आहे बघूया. आता बघा, तुमच्या समोर आहे सकर्मक क्रिया. अकर्मक झालेली आहे, आता सकर्मक. जिस क्रिया का प्रभाव उसके कर्म पर पड़ता है उसे सकर्मक क्रिया कहते हैं. ज्या क्रियाचा प्रभाव
कर्मवर पडतात त्यांना सकर्मक क्रिया असे म्हणतात. कारण की त्यांच्यावर आपल्याला काय भेटत आहे किंवा काय करत आहे हे सगळं महत्वाची आहे. तर इथे जे सकर्मक क्रिया आहे, ज्या क्रियाचा प्रभाव त्यात कर्माचं पडते त्यांना सकर्मक क्रिया असंही म्हणतात. बघूया. नीचे दिए वाक्य को पढ़ो. पहिला, शुभम गाना गा रहा है. दुसरा, पल्लव क्रिकेट खेळता है. तर याप्रमाणे यांचा काय अर्थ आहे ते बघून घ्या. बघा, सकर्मक क्रिया की पहचान कैसे करे. कसं तुम्हाला माहित जाणार की सकर्मक क्रिया आहे. ऋत्विकने राहगीर को पोटली दी. तर ऋत्विकने काय केली की राहगीर जे आहे, राहगीर जे आहे त्यांना पोटली दिली. इस वाक्य में दी क्रिया है, जब दिली तर क्रिया आहे. अब प्रश्न करू क्या दी. आता दिली तर काय दिली हा प्रश्न आहे. उत्तर आहे की पोटली. काय आहे उत्तर? पोटली. तर पोटली कर्म आहे, इसलिए देना क्रिया सकर्मक है. जेव्हा पोटली कर्म आहे आणि या क्रियाचा म्हणून यांना सकर्मक क्रिया असंही म्हणतात. कारण की तिथे आपल्याला कर्म भेटले आहे. जेव्हा कर्म नाही भेटतात तेव्हा क्रिया नाही असतात आणि त्यांना अकर्मक क्रिया असंही म्हणतात. बघा, सकर्मक क्रिया की पहचान के लिए क्रिया के साथ क्या, किसे, किसको आदि प्रश्न करने पर यदि उत्तर मिले तो प्रेरणात्मक है, तो क्रिया सकर्मक होगी. जेव्हा तुम्हाला कोणताही शब्द असतात किंवा क्रिया असतात त्याप्रमाणे तुम्हाला प्रश्न करायचा आणि प्रश्नाचं जे उत्तर भेटणार आणि त्या उत्तर प्रेरणात्मक आहे तरीही सकर्मक क्रिया आहे. जेव्हा कर्म नाही असतात तेव्हा तो अकर्मक क्रिया ही होते. कळलं तुम्हाला? सांगा लवकर, कळलं की नाही? हो, कळलं ना? तर समजलं. याप्रमाणे या उत्तराचं तुम्हाला असंही देणार आहे. आता तुम्हाला समजलं सकर्मक आणि अकर्मक क्रिया काय आहे. आता बघा, जैसे परी ने ऋत्विक को इनाम दिया. काय दिला? इनाम दिले. प्रश्न, परी ने इसे इनाम दिया. ऋत्विक को. कोणाला? ऋत्विक को. प्रश्न दुसरा, परी ने ऋत्विक को क्या दिया? इनाम. तर हा प्रश्न जे आहे ते सकर्मक क्रियाबद्दल ही घेतात. सकर्मक क्रिया के कुछ अन्य उदाहरण. तनिषा ने सेब खा रही. तनिषा काय खाल्ली आहे? सेब. नीतू उत्कर्ष को सुला रही. नीतू कोणाला झोपत आहे? झोपणार आहे? कोणाला? उत्कर्षला. तिसरा, शुभम पूर्वी को मिठाई खिला रही. शुभम काय करत आहे? पूर्वीला मिठाई देत आहे किंवा खेळत आहे. तर याप्रमाणे हा जे प्रश्न तुमचा दिलेला आहे किंवा हा जे उदाहरण दिलेलं आहे त्यातून आपल्याला प्रश्न भेटतात. जेव्हा प्रश्न भेटतात तर कोणती क्रिया असतात? सकर्मक क्रिया. जेव्हा नाही भेटतात, कोणताही कर्म नाही भेटतात तर ते कोणता होता? अकर्मक क्रिया. तर याप्रमाणे तुम्हाला असं प्रमाणेही शोध करायचा आहे की याबद्दल कोणती क्रिया कोणती आहे. कळलं की नाही तुम्हाला? कळाले. तर याप्रमाणे असंही प्रकाराचं उत्तर येणार किंवा प्रश्न येणार आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की याप्रमाणे कसा उत्तर दिलेले आहेत किंवा कसा प्रश्न उत्तर दिलेले आहेत. तर यांना शोधून करायचा आणि लिहायचा कशाप्रमाणे लिहायचा हे पण मी तुम्हाला दिलेले आहे. तर याप्रमाणे असंही दिलेले उत्तराचा तुम्हाला शोध करायचा आहे किंवा सकर्मक आणि अकर्मक क्रिया कसे असतात, कसा नाही असतात हे पण मी तुम्हाला दिलेलं आहे. यांचं काही उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे. तर याप्रमाणे यांचं उदाहरण बघून विचार करा आणि अभ्यास पण करा. करता बाबत ही तुम्हाला हे भेटणार आहे की कशाबद्दल यांचा अकर्मक आणि सकर्मक क्रिया भेटणार आहे आणि त्यांचा शोध करून त्यांचा उपयोग करा आणि वाचा. धन्यवाद.